आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राजकारणात चढ उतार येत असतात, मात्र लढाई ही लढत राहावी लागणार असल्याचं स्पष्ट केलं। महागाई आणि भ्रष्टाचारामुळे महायुती सरकार अपयशी ठरलंय, त्यामुळेच सामान्य जनतेला आधार देण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यावर अतिवृष्टीचं संकट आल्यानंतरही अशा परिस्थितीत मदतीची भावना तिन्ही पक्षांमध्ये कुठंही दिसून येत नसल्याची टीकाही त्यांनी केली। महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येतंय। भाजपला शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी हे पक्ष आता संपवायचे आहेत। राजकारणाची पातळी घसरत चालली आहे। तिन्ही पक्षात एकोपा राहिलेला नाही, एकमेकांचे बाप काढले जात आहेत। अशा परिस्थितीत काँग्रेसला मोठा जनाधार मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं। सामान्य जनतेमध्ये काँग्रेसविषयी प्रचंड प्रेम आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीनं कामाला लागावं। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली लढवण्यासाठी मी सज्ज असून आपण साथ द्यावी। प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे मी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी दिला। तरच या सगळ्या गोष्टी शक्य आहे। मी एकटा म्हणून जिल्ह्यात पोहोचू शकत नाही, महाराष्ट्रात पोहोचू शकत नाही। शेवटी संघटनाचा पाया जर व्यवस्थित असेल तर ताकद होईल। माझं एवढंच तुम्हाला खात्री देतो की तुम्ही कुठेही अडचणीत आला तर बंटी पाटील तुमच्याबरोबर एवढी खात्री आणि तुम्हाला उघड्यावर टाकणार नाही। आणि परवा 10-12 जणी आली त्यावेळी सांगितलं, आत्ता तुम्ही ऐसा तुमचा जिल्हा परिषद पंचायत समितीला विचार करणार आहे, त्यावेळी कोण आला तर नाही करणार, मी सांगितलं बरोबर आहे। म्हणजे आता तुम्ही बरोबर। काँग्रेसचे पन्हाळा तालुका अध्यक्ष जयसिंग हिरडेकर यांनी यावेळी बोलताना यापूर्वी PN पाटील यांना आमदार करण्याचं काम पन्हाळा तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं असल्याचं सांगितलं। त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं। आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती, मात्र ते काँग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे गेल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। कोण गेलं याची चिंता न करता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष म्हणून ताकदीनं लढवूया असं सांगून आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं अभिवचन जयसिंग हिरडेकर यांनी दिलं। तर निवास पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार सतेज पाटील यांनी राज्याचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना पन्हाळा तालुक्याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी केली। यावेळी पन्हाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पा.मी. पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, सुनील पाटील, दिनकर पाटील, सागर भूमकर, रावसाहेब पाटील, B.R. पाटील, राजू म्हामुलकर, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, अरुण तळेकर, मनोहर पाटील, विलास पाटील, हंबीराव चौगुले आणि माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।